नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची रेसिपी अगदी पटकन बनते। तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा सायंकाळी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा ट्राय करू शकतात। यासाठी मी 3 बटाटे या ठिकाणी घेतलेले आहे। त्याला सोलून घ्यायचे आहे आणि किसून घ्यायचे आहेत। जाड किसणीने सुद्धा किसू शकतात किंवा बारीक असेल तर तिने सुद्धा किसून घेतलं तरी चालेल। बटाटे तुम्ही कमी जास्ती करू शकतात, जसे मेंबर असतील तसे। ही रेसिपी अगदी कुरकुरीत लागते। खूप छान रेसिपी आहे, पटकन बनते। पार्टी स्नॅक्सला सुद्धा तुम्ही ही तयार करू शकता, बनवू शकता रेसिपी स्टार्टर म्हणून। आता बटाटे किसून झालेले आहेत, यांना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे। आता हे एका पाण्याने धुवून मी प्लेटमध्ये काढून घेते। तसेच 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याला थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मिक्स झाल्यानंतर याला 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। त्याला मिठामुळे पाणी सुटेल। आता 5 मिनिटांनंतर याला पाणी सुटलेलं आहे। आता यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर हातानेच काढाल, नाही तर मग एक कॉटनचा रुमाल घेऊन त्याने सुद्धा काढलं तरी उत्तम। पूर्णपणे पाणी यातलं निघायला हवं। अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता याला एका बाउलमध्ये घेतलेला आहे। यामध्ये धनेपूड घालायची आहे, थोडीशी जिरेपूड घालायची आहे आणि मी चिली फ्लेक्स वापरलेला आहे। चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची कापून सुद्धा यामध्ये घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इतकंच सामान यामध्ये लागतं, बाकी काहीही लागत नाही। जर तुम्हाला अजून याला हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही मुलांच्या आवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हेजेस घेऊ शकतात। अशा प्रकारे याला मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये मी घालते आरारोट। 3 बटाटे मी घेतलेले होते, त्याचप्रमाणे 3 चमचे मी आरारोट या ठिकाणी वापरलेला आहे। जितके बटाटे तुम्ही घेणार आहात तितकंच आरारोट पावडर यामध्ये घाला, याने बाइंडिंग खूप छान येते। आता याला मळून घ्यायचं आहे। याचा एक गोळा तयार होतो। ज्या प्रकारे आपण कणिक मळतो त्या प्रकारे याचा गोळा तयार होईल। याला थोडं चुरून भिजवायला लागतं। यामध्ये पाण्याची अजिबात गरज लागत नाही।
अशा प्रकारे गोळा भिजवून तयार आहे। याचे तुम्ही पॅटीस बनवू शकता हातानेच किंवा मी आता इथे एक प्लेट घेतलेली आहे छोटी, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये याचा पॅटीस करून घेणार आहे। एका साइजचे व्हायला हवे म्हणून मी प्लेटचा वापर केलेला आहे। तुम्ही हे हातावर सुद्धा करू शकतात, तुम्हाला हवं त्या शेपमध्ये सुद्धा करू शकतात। गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं। मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। अशा प्रकारे 2 ते 3 पॅटीस मी तयार करून घेतलेले आहे। मीडियम फ्लेमवरच ही प्रोसेस होऊ द्यायची आहे। दोघं बाजूने क्रिस्पी होतात आणि चवीला खूप छान लागतात। आता याला पलटून घेणार आहे मी। याला दोघं बाजूने होऊ द्यायचे आहेत। आता हे फ्राय करून झालेले आहे, याला काढून घ्यायचं आहे। फार कमी तेल लागते या डिशला। यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता। वरून खूप कुरकुरीत लागते। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।